श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी, थोडी धावपळ आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरू शकतो. मनात चालणारे विचार, अपेक्षा आणि वास्तव यांचा समतोल साधताना तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही ठिकाणी संयम ठेवणे आवश्यक ठरेल. या आठवड्यात तुमची जिद्द, मेहनत आणि चिकाटी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ हा आठवडा नक्की काय घेऊ आला आहे. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि प्रगती यांचा मिलाफ दिसून येईल. सुरुवातीला काही अडथळे येतील, पण आठवड्याच्या मध्यावर परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. तुमच्यातील शांत आणि स्थिर स्वभाव तुमच्यासाठी मोठा आधार ठरेल. कुटुंब, काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल. काही जुन्या गोष्टींचा विचार करून नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल, पण योग्य नियोजन केल्यास फायदा होईल. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी थोडी परीक्षा, पण शेवटी यश असा असेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे ओझं वाटेल, पण तुमची क्षमता आणि मेहनत तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवेल. नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. तथापि काही सहकाऱ्यांबरोबर मतभेद होऊ शकतात. अशा वेळी शांत राहून निर्णय घ्या. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. जुन्या ग्राहकांशी संबंध सुधारतील आणि त्यातून फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी काही चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. घरगुती खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट पाळणे महत्त्वाचे ठरेल. जुने थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य असला तरी घाई करू नका. जमिनी किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार करताना काळजी घ्या. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा मिश्र अनुभव देणारा असेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर जोडीदाराशी संवाद वाढवणे गरजेचे आहे. लहान-सहान गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोलणे आवश्यक आहे. जोडीदाराकडून अपेक्षा जास्त ठेवू नका, अन्यथा निराशा होऊ शकते. वैवाहिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतो, पण समजूतदारपणे वागल्यास परिस्थिती सुधारेल. आठवड्याच्या शेवटी प्रेमात गोडवा वाढेल आणि एकमेकांबद्दलचा विश्वास दृढ होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबात काही आनंददायी घटना घडू शकतात. घरातील सदस्यांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. तथापि घरातील मोठ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचे नेटवर्क वाढेल. नवीन ओळखी निर्माण होतील आणि त्यातून पुढे फायदा होऊ शकतो. मानसिक स्थिती आणि व्यक्तिमत्व. या आठवड्यात तुमच्या मनात अनेक विचार येतील. कधीकधी तुम्ही थोडे अस्वस्थ वाटू शकता, पण स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ध्यान आणि सकारात्मक विचार यामुळे मन शांत राहील. तुमच्यातील संयम आणि स्थिरता तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. स्वतःला वेळ देणे आणि आवडत्या गोष्टी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा ठीक राहील, पण काही लहान-सहान समस्या त्रास देऊ शकतात. डोकेदुखी, थकवा किंवा झोपेचा त्रास जाणवू शकतो. योग्य आहार आणि नियमित व्यायाम यावर लक्ष द्या. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि जंक फूड टाळा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग किंवा ध्यानाचा उपयोग होईल. आरोग्याची दुर्लक्ष करू नका. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. काही विषय कठीण वाटू शकतात, पण हार मानू नका. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अधिक लक्ष द्यावे. आठवड्याच्या शेवटी सकारात्मक परिणाम दिसू लागतील. प्रवास. या आठवड्यात लहान प्रवास होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास फायदेशीर ठरू शकतो. प्रवास करताना काळजी घ्या आणि घाई टाळा. कुटुंबासोबत प्रवास करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. सावधगिरी. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक व्यवहारात सतर्क रहा. वाद टाळण्यासाठी शांत रहा. आरोग्याची काळजी घ्या. उपाय. दररोज देवी लक्ष्मीची पूजा करा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. गरिबांना अन्नदान करा. ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. एकूण वृषभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र पण प्रगतीचा आहे. सुरुवातीला काही अडचणी येतील, पण तुमची मेहनत आणि संयम तुम्हाला यशाकडे नेईल.
करिअरमध्ये संधी मिळतील, आर्थिक बाबतीत सावधगिरी गरजेची आहे. प्रेम आणि कुटुंबात थोडा तणाव असला तरी शेवटी गोडवा टिकून राहील. आरोग्य आणि मानसिक स्थिती याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. एकूणच थोडी मेहनत, मोठं यश असा हा आठवडा ठरणार आहे. हा आठवडा एकंदरीत प्रगतीचा असला तरी थोड्या चढ-उतारांनी भरलेला असेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी, मानसिक तणाव किंवा कामाचा ताण जाणवू शकतो, पण हळूहळू परिस्थिती सुधारताना दिसेल. तुमची शांत वृत्ती, संयम आणि सातत्य यामुळे तुम्ही कठीण प्रसंगांवर मात करू शकाल. करिअरच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे. नवीन संधी मिळतील, जबाबदाऱ्या वाढतील आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. मात्र सहकाऱ्यांशी वागताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. व्यावसायिकांनी मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलावीत. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. उत्पन्न ठीक राहील, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजन महत्त्वाचे ठरेल. अचानक येणाऱ्या खर्चामुळे थोडा ताण येऊ शकतो, पण योग्य व्यवस्थापन केल्यास परिस्थिती हाताळता येईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन सुरुवातीला काही गैरसमज किंवा मतभेद संभवतात, पण संवाद आणि समजूतदारपणा ठेवला तर नात्यात पुन्हा गोडवा येईल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत चांगले क्षण घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबाच्या बाबतीत हा काळ समाधानकारक राहील. घरातील वातावरण सामान्यतः आनंदी राहील, पण मोठ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक जीवनात नवीन ओळखी आणि संबंध निर्माण होतील. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी लागेल. थकवा, डोकेदुखी किंवा झोपेचा त्रास जाणवू शकतो. योग्य आहार, विश्रांती आणि नियमित व्यायाम यामुळे तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा योग उपयुक्त ठरेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला काही आव्हाने देणार असला तरी शेवटी सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. संयम, मेहनत आणि योग्य निर्णय यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. हळूहळू पण नक्की प्रगती हा या आठवड्याचा खरा संदेश असेल. धन्यवाद.